PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे तुझं सवे बहरली प्रीत, भाग दुसरा. लेखिका प्राची सुळे. समोरून उमाताई येताना दिसल्या. पायऱ्या चढत त्या बोलल्या, जोगळेकर, तुम्हाला दापोलीची हवा मानवली दिसते. एकदम छान झोप लागली. काकू, मनापासून क्षमा मागतोय. माझ्यामुळे सुमनजींना थांबावे लागले. त्यांच्या आरामात व्यत्यय आला. जोगळेकर, मला वाटते तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शब्दागणिक माफी मागायला शिकवले आहे. उमाताई असे बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. मी थोडा वेळ आता आराम करेन. संध्याकाळी 6 वाजता अण्णा येतील. तुम्ही जर वरती असाल तर चहा खोलीतच पाठवेन, उमाताई म्हणाल्या. अहो नाही काकू, आता तर मी लगेच खोलीत जाणारच नाहीये. छान झोप झाले. माझे सामान 5 वाजता येणार आहे. तेव्हा इथेच आहे मी. चहा सुद्धा अण्णांबरोबरच घेईन. तुम्ही आराम करा, विराज अगदी प्रेमळपणाने बोलला. बरं, उमाताई आत निघून गेल्या. विराज पायऱ्यात उतरून अंगणात आला. अतिशय सुंदर अंगण होते. बाजूने लाकडाचे कुंपण आणि त्या कुंपणावर छान फुलांच्या वेली चढवल्या होत्या. आतल्या बाजूने छोटी छोटी बसकी सुबक फुलांची झाडे होती. गुलाब, मोगरा, जास्वंद, चाफा आणि प्राजक्त व अनंताची सुद्धा. मध्ये तुळशी वृंदावन. अण्णांचं घर 1 मजली कौलारू होते. विराज भान हरपून सारं पाहत होता. बघत बघत तो मागच्या अंगणात आला आणि तिथेच हरवला. परसदारी विहीर होती. भांडी कपडे धुण्यासाठी एक वेगळा चौथरा होता. पाठीमागे सदाफुलीची खूप सारी झाडे होती. अगदी चित्रात असावं तसं होतं सगळं. आणि या सगळ्यांची काळजी घेणारी एक राजकुमारी. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा सुमन आली. अहो अहो, कोणाचे तरी बोलवण्याने तो भानावर आला. समोर चक्क राजकुमारी नाही, सुमन उभी होती. तुमचा हात त्या सदाफुलीच्या झुडपावर आहे, जरा काढता का? विराजने पाहिलं. खरंच त्याचा हात सदाफुलीच्या फुललेल्या फुलांवर होता. झटकन त्याने हात बाजूला केला. आता सॉरी वगैरे म्हणू नका, चुकून झालं असेल. तसंही तुमचं लक्ष नव्हते. विराजने सॉरी म्हणायला उघडलेले तोंड पटकन बंद केले. तुम्ही दुपारचा आराम नाही करत का? झाडे व्यवस्थित आहेत का ते बघायचे होते. ते झाले काम. आता जातेच आहे माझ्या खोलीत. 3:15 वाजले. त्याला बोलायला संधी न देता सुमन घरात निघून गेली. तिला पाठमोरी जाताना पाहून विराज स्वतःला टपली मारून हसला. उमाताई, सुमन आराम करायला गेल्या. घरातलं सगळं आवरून शकू तिच्या घरी गेली. आता विराज दिवाणखान्यात एकटा होता. सकाळी आल्यापासून ते आतापर्यंतचं चित्र त्याच्या डोळ्यासमोरून झरझर जात होते. या घरातल्या लोकांच्या प्रेमळपणाने तो भारावून गेला होता. 5 वाजता सामान येणार होते. त्याला अजून 1.5 ते 2 तास अवकाश होता. सोफ्यावर तो आरामात बसला. सहज त्याचं लक्ष टिपाईवर ठेवलेल्या पुस्तकावर पडलं. हेच पुस्तक सुमन मगाशी वाचत होती. कुतूहलाने त्याने ते पुस्तक हातात घेतले. ती एक कादंबरी होती. तुझं सवे बहरली प्रीत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नाव होते. ही मुलगी बोलताना अगदी मोजून मापून शब्द वापरते. तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि चक्क प्रेमाचे पुस्तक वाचते. वाह, हे खूपच छान. म्हणजे मॅडम या जगात प्रेम आहे असे मानतात तर त्यांच्याही मनात प्रेमाच्या कारंज्याचे तुषार उडतात तर. त्याने ते पुस्तक परत होते तिथे ठेवून दिले. उद्या साईटवर गेलो की आधी आईला फोन करतो. दोघांशी बोलणे झाले नाहीये. परवा पोचलो तेवढंच सांगितलं. विराजने विचार केला. विचारांतच वेळ निघून गेला आणि त्याचं लक्ष समोर गेले. अंगणाच्या गेटच्या बाहेर मोटार थांबली.
विराज लगबगीने खाली आला. गेट उघडून बाहेर गेला. त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नको होता. उमाताई आणि सुमन आराम करत होत्या म्हणून. गाडीचा ड्रायव्हर उतरला. पाठीमागची डिकी उघडून त्याने 2 मोठ्या सूटकेस काढल्या. एक गोणी होती. त्यात त्याचे बारीक सारीक सामान होते. एक मातीचा छोटा माठ, रेडिओ. सगळं सामान त्याने ड्रायव्हर करवी आत ओट्यावर घेऊन ठेवले. ड्रायव्हरच्या हातात 50ची नोट ठेवली आणि उद्या 9 वाजता ये म्हणून सांगितले. सगळं सामान त्याने एका बाजूला करून ठेवले. आता अण्णा आल्यावर त्यांच्याशी बोलून मग खोलीत जाईन असा विचार केला. उद्यापासून कामाला सुरुवात करायची होती. त्याने वेळ पाहिली. 5:15 वाजले होते. पाठीमागे आवाज आला तसं त्याने वळून पाहिले. उमाताई खोलीतून बाहेर येत होत्या. तो उठून उभा राहिला. काकू, आराम करायचा ना अजून, त्यांनी म्हटलं. जोगळेकर, अहो आता सवय झाली या वेळेला उठायची. आणि 5:30 वाजता आरव येईल. त्याच्या पाठोपाठ थोड्या वेळात अण्णाही येतील. सगळ्यांसाठी चहा करायचा आहे. बरं, तुमचे सामान आले का? उमाताईंनी विचारले. हो आले ना, ते बघा तिकडे ठेवले. जिन्याच्या कोपऱ्यात बोट करत विराज म्हणाला. अरे वा, हे बरे झाले. सामान लावायला काही मदत हवी असेल तर सांगा, उमाताई म्हणाल्या. कसं असतं ना, जी व्यक्ती जशी तसे तिच्याकडे पाहिले जातं. आता विराज फक्त एक भाडेकरू म्हणून त्यांच्याकडे आला होता. मालक आणि भाडेकरू हे नातं प्रस्थापित व्हायला हवे होते. पण उमाताई त्याचे खूप आपलेपणाने करत होत्या. त्याला एका दिवसात घरचेच मानलं. हा बदल का आणि कसा झाला ह्याचं उत्तर तुर्तास त्यांच्याकडे नव्हते. विचार करून त्या स्वतःशीच हसल्या. आई, मी आलो ग, फाटकातून आत येत आरव ओरडला. ये, हातपाय धुवून घे, चहा ठेवते सगळ्यांसाठी, बोलून उमाताई स्वयंपाकघरात गेल्या. हाय आरव, विराजने आवाज दिला. हाय जोगळेकर, आलो फ्रेश होऊन लगेच. हो ये, विराज बोलला. 5 मिनिटांत आरव आला. सो आरव, कुठल्या कॉलेजला जातोस? विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज सायन्स. पुढे काय करायचे ठरवले आहेस? जोगळेकर, थांब, मला फक्त दादा म्हण, बघ तुला चालत असेल तर. हां, विराज म्हणाला. आरवने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला टाळी देत बोलला. चालेल काय विचारतोस, धावेल. ये होईना बात, मग सांग, विराजने म्हटलं. दादा, मला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे. हां, आमच्याकडे पिढीजात शेती वगैरे नाही, पण मला खूप सारे प्रयोग करायचे आहेत. कमी पाण्यावर कुठली पिकं घेतली जाऊ शकतात, अतिवृष्टी जिथे असते त्या मातीत कुठली पिकं किंवा हंगामी पीक घेऊ शकतो ह्यावर रिसर्च करायचा आहे. माझ्या ज्ञानाचा फायदा सगळ्यांना करून द्यायचा आहे, आरव सांगत होता. वा आरव, खूपच प्रभावी विचार आहे तुझे. मनापासून अभिनंदन. आणि कसलीही मदत लागली तर विना संकोच या दादाला सांग, त्याच्या पाठीवर थोपटत विराज म्हणाला. फाटकाचा आवाज आला तसं दोघांनी तिकडे बघितले. अण्णा आत येत होते. अण्णांना फाटकातून येताना आरवने आवाज दिला. आई, अण्णा आले ग. पायऱ्या चढून अण्णा येता येता बोलले. अरे वा, छान, गप्पा चालत वाटते. त्यांनी कोट आणि टोपी खुंटीला टांगली आणि हात पाय धुवायला आत गेले. उमाताई सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या. पाठोपाठ सुमन होती. तिच्या हातात संध्याकाळच्या नाश्त्याच्या डिशेस होत्या. विराजचे तिच्याकडे लक्ष गेले आणि थोड्या क्षणांसाठी तो सगळं विसरला. सुमनने तिचे केस मोकळे सोडले होते. काळेभोर दाट केस कंबरे एवढे लांब होते. एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. तिचे ते गडद निळे शार डोळे समोरच्याला सामावून घेतील की काय असे वाटत होते. अहो अहो, ओळखीचं बोलावणं. त्याची तंद्री तुटली.
आपले मोठे टपोरे डोळे त्याच्यावर रागाने रोखून सुमन विराजकडे बघत होती. तिने डोळ्यांनीच खुणावले, ट्रेमधली डिश घ्या. पटकन त्याने डिश उचलली. जोगळेकर, चहा घ्या हो, थंड होईल, अण्णा बोलले. एक घोट चहा, एक घास भेळीचा, असं विराजचं काहीसं चालू होते. स्वयंपाकघरात येऊन सुमनने आपल्या हसण्याला वाट करून दिली. त्याची ती धांदल बघून तिला हसू आवरले नाही. सगळ्यांचं खाणं झाल्यावर उमाताई कप आणि डिश घेऊन आत गेल्या. बाबा, मी वाडीत मित्राकडे जाऊन येतो, आरव बोलला. हो जा, आणि लवकर ये जरा. बरं, बाय दादा. आरव पायऱ्या उतरून निघून गेला. जोगळेकर, जेवण आवडले ना तुम्हाला? उमा साधे पण रुचकर जेवण बनवते, अण्णा त्याच्याकडे बघत बोलले. अण्णा, असे विचारून लाजू नका प्लीज. अहो, मी एक भाडे करू म्हणून इथे आलोय. वास्तविक त्यापेक्षा आपल्यात नाते ते काय असणार. पण तुम्ही आणि उमा काकू किती मायेने आपुलकीने करत आहात माझे. मला एका क्षणासाठी वाटले नाही की मी कुठे परक्या ठिकाणी आलोय. आणि मला उमा काकू जे देतील ते खायला आवडेल. माझी काहीच तक्रार नाहीये. उलट माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास अडचण होत असेल तर स्पष्ट सांगा. मी दुसरीकडे जाईन, खरंच, विराज म्हणाला. जोगळेकर, असे नका हो बोलू. आम्हाला काही त्रास नाही तुमचा. उलट आता तर आरवला दादा मिळाला. मी मगाशी ऐकले हो तुमचे बोलणे, उमा काकू मंद स्मित करत बोलल्या. अण्णा, आता व्यवहाराचे. सकाळी तुम्ही बोलला होता, सायंकाळी काय ते बोलू. विराजने खिशातून सही केलेला चेक काढला. तो अण्णांच्या समोर ठेवला. अण्णा, 3 महिन्यांचा आगाऊ चेक देतोय, प्लीज नाही म्हणू नका. विराजचे मन अण्णांना मोडवेना. त्याने खूपच आग्रह केला. त्यांचे नाव लिहिले आणि रक्कम भरली. विराजने चेक लिहून अण्णांच्या हाती दिला. अण्णा, तुमच्याशी बोलायला थांबलो होतो. चहा झाला, चेकही दिला. आता जरा माझं सामान खोलीमध्ये लावायला घेऊन जातो, विराज बोलला. शकूला पाठवले असते मदतीला, पण मला जेवणात तिची मदत हवे. आरव ही बाहेर गेलाय. अण्णा थोडा वेळ आराम करतील. सुमनला पाठवू का? म्हणजे आवरायला जरा लवकर होईल, उमाताई बोलल्या. नाही काकू, राहू दे. सामान काही विशेष नाहीये. माझं मी लावून घेईन. सुमनजींना कशाला त्रास, मी करतो ना. विराज 2 मोठ्या सुटकेस घेत उचलून बोलला. खोलीत आल्यावर त्याने सुटकेस ठेवल्या व बाकीचे सामान आणायला वळला. तोच दारात सुमनला हातात माठ आणि रेडिओ घेतलेला बघून तो अवाक झाला. तुम्ही? खाली अजून एक गोणी आहे, ती आणा, सुमन पटकन बोलली आणि आत आली. हो हो, आणतो. विराज धावत पायऱ्या उतरून खाली आला. क्रमश कथेचे सारे हक्क लेखिकेकडे म्हणजेच प्राची सुळे यांच्याकडे राखीव. फ्रेंड्स, कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं कथा वाचन आपल्याला कसं वाटतं तेही सांगावं. काही सूचना असतील त्या नक्की सांगाव्या. मोस्ट वेलकम. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. एका मराठी मुलीला तिचा